वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल विश युनिवर्स. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही एकदम मस्त असाल आणि माझा ब्लॉग बघताय म्हणल्यावर मस्तच आहात. सो समर सीझन चालू झालेले आहे आणि त्याचसोबत वेडिंग सीझन पण चालू झालेले. आता हा प्रश्न असेल, एवढ्या गरमीमध्ये स्टायलिश कपडे कसे वेअर करायचे, ह्याचं सोल्युशन मी आज देणार आहे माझ्या ह्या ब्लॉगमध्ये. वेलकम टू विश वॉर्डरोब. मी एक सिरीज चालू करते, त्याच्यामध्ये मी तुम्हाला माझ्याकडचे काही ड्रेसेस दाखवणार आहे जे की मी कोणत्याही शॉपमधून नाही घेतलेले. ते सगळे मी माझ्या आईच्या जुन्या साड्या किंवा काही काही असे की मी नवीन कापड किंवा साड्या घेऊन स्टिच केलेले आहेत. पण खरंच मी सांगते ते इतके सुंदर दिसतात आणि खूप लाईट वेट असतात, सहज कुठेही कॅरी करू शकतात. विश वॉर्डरोबच्या ह्या फर्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला 4 वन पीस दाखवणार आहे जे की मी माझ्या आईच्या जुन्या साड्यांनी स्टिच केलेले आहेत आणि खरंच ते खूप सुंदर दिसतात. आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग खूप युजफुल असेल, बिकॉज वेडिंग सीझन आहे, त्यासोबत गरमी पण आहे आणि असे काही ड्रेसेस तुम्ही वेडिंगच्या कोणत्याही फंक्शनमध्ये यूज करू शकतात. मी ह्याचे पार्ट्स आहेत ना लवकर आणणार आहे, म्हणजे लाईक आता पार्ट 1 मी आत्ता टाकला तर मग नेक्स्ट वीकमध्ये लगेच ह्याचा पार्ट 2 वगैरे येईल. बिकॉज माझ्याकडे लेहेंगेसुद्धा आहेत जे की वेडिंग सीझननुसार खूप सुंदर दिसतात आणि तुम्ही ते वेडिंगमध्ये यूज करू शकता. सो या आपण फर्स्ट आउटफिट ट्राय करूया. मी तुम्हाला माझा फर्स्ट वन पीस दाखवते. हा आहे माझ्याकडे फर्स्ट वन पीस. मी ह्याला ना तुम्हाला वेअर करून दाखवते म्हणजे एक्झॅक्ट लक्षात येईल. हा माझ्या आईचा लग्नाचा शालू आहे. जवळजवळ ह्याला 20 वर्ष झाली असतील, पण काहीच ह्याला डिफेक्ट नव्हता, कुठे फाटला नव्हता, काही नव्हतं झालं आणि कलर तितका सुंदर आहे ह्याचा, मला इतका आवडला होता. बट ह्याचा एक प्रॉब्लेम असा होता की हा इतका हेवी होता. माझ्या आईने एकदा लग्न घातलं त्यानंतर तिने हात सुद्धा नाही लावला. पण मी तुम्हाला खरं सांगू, हा जेव्हा मी स्टिच करून घेतला ना, इतका लाईट वेट झालेला, इतका लाईट वेट, मी सहज कॅरी करू शकते आणि गरमीच्या मानाने ते एक नंबर आहे. मी तुम्हाला हा आउटफिट वेअर करून दाखवते. तर हा आहे माझा फर्स्ट आउटफिट आणि हा खरंच इतका सुंदर, ह्याचा कलर तुम्ही बघू शकता. ह्याला आहे ना मी असं फुल स्लीव्समध्ये स्टिच करून घेतलेलं आहे, कारण ह्याची जी बॉर्डर होती ना ही खरंच खूप सुंदर होती आणि मला असं वाटलं की ते छान वाटेल म्हणून. ह्याचा नेक वगैरे मी एकदम सिम्पल ठेवलेला आहे. बॅक साईडला सुद्धा मी नेक सिम्पलच आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे काय ते मी इथं नॉट बसून घेतलेली आहे, कारण आहे ना नॉट इथे असल्यामुळे ना ते पुढे फिटिंगला खरंच खूप सुंदर दिसतात. माझे भरपूर सारे असे ड्रेसेस किंवा काही असलं ना तर मी त्यांना सांगते की मला नॉट्सच बसून द्या, कारण मला ते फिटिंगला छान बसत. मी तुम्हाला ह्याचा फुल लुक दाखवते. हा आहे सेकंड आउटफिट माझा आणि हाही खरंच खूप सुंदर आहे. ह्याचे स्लीव्स मी 3/4 पेक्षा थोडे जास्तच ठेवलेत, एल्बोच्या खाली आहेत. आणि ह्याची एक गोष्ट मला जाम आवडते ती म्हणजे हा बॅकलेस आहे पूर्ण आणि खरंच इतका सुंदर दिसतो. माझ्याकडे ना वेस्टर्न कपड्यांमध्ये खूप सारे असे आहेत की मी बॅकलेस स्टिच केले होते, पण ट्रेडिशनलमध्ये माझ्याकडे एकही नव्हता. दॅट्स वाय मी विचार केला मी ह्याचा नेक तसा स्टिच करून घेईल आणि मी इथे ना दोन असे खूप हे केलेले आहेत, लावून घेतलेले आहेत, बिकॉज मध्ये इथे ना टाईट बसतं असे. आणि ह्याला नॉट वगैरे नाही बिकॉज बॅकलेस होता आणि जर बॅकला मी जर नॉट बसवली असती तर हे ना असं झालं असतं आणि ह्याचं नेकचा पूर्ण बॅकनेकचा पूर्ण शेप चेंज झाला असता. त्यामुळे मी ह्याला नॉट वगैरे नाही बसवली, पण फिटिंगला हा मला छान बसतोय त्यामुळे मी नॉट नव्हती बसवली. आणि खरंच खूप सुंदर आहे हा, मला हाही खूप आवडतो. मी तुम्हाला फुल लुक ह्याचाही दाखवते. पहिले 2 तुम्ही बघितले ते शालू होते आणि ही एक साडी होती माझ्या, आय थिंक सो ही माझ्या काकूची ही साडी होती. बट तिचं कलर कॉम्बिनेशन इतकं डिफरंट आहे ना, ब्ल्यू आणि ऑरेंज. मी खरंच अशी साडी कधी बघितलीच नव्हती आणि ह्याचं कॉम्बिनेशन बघितल्यानंतर मी डिसाईड केलं ह्याचं मी काहीतरी डिफरंट स्टिच करेल. हा ब्ल्यू कलर आहे आणि ह्याला कॉन्ट्रास्टला असा ऑरेंज कलर आहे. सो मग मी विचार केला काय डिफरंट करावं. ह्याला तो असं साऊथ इंडियन टाईप लुक देण्यासाठी मी आहे ना हा दुपट्टा एक स्टिच करून घेतला. हा एकदम असा छोटंसं काही एक असं दोनच असे एकच असं फोल्ड केलं की असं एक प्लेट होईल अशी, आणि हा एक वन साईडला. आणि ह्याच्यासोबत त्याने एक बेल्ट पण होता असा पोटाला, म्हणजे असं नाही का दुपट्टा असं टाकायचा आणि बेल्ट इकडे लावायचा. मी इकडे फोटो टाकून दिले एक्झॅक्टली मला काय म्हणायचंय ते. बट त्याचा बेल्ट कुठं गेला काय माहिती, म्हणजे असेल इथेच कुठे पण मला सापडला नाही. मी तुम्हाला हाही आउटफिट वेअर करून दाखवते. हाही खरं खूप सुंदर आहे, पण आता तो बेल्ट नाही त्यामुळे प्रॉपर तो लुक नाही येते त्याला. बट इट्स ओके, मी तो फोटोज वगैरे टाकून देईल, तुमच्या लक्षात येईल एक्झॅक्टली काय मला म्हणायचंय. आणि हाही खूप सुंदर आहे, मी तुम्हाला दाखवते वेअर करून. हा आहे माझा थर्ड आउटफिट आणि ऍक्च्युली हा असा नाही दिसत, ह्याच्यावर आहे ना हा दुपट्टा आहे, हा असं
वन साईडला असं घ्यायचं आणि इकडे बेल्ट येतो, जेणेकरून हे असं पॅक होऊन जातं. तो तसं खूप सुंदर दिसतो. बट आता माझ्याकडे तो बेल्टच नाहीये, दॅट्स वाय मग मी हा दुपट्टा नाही कॅरी करते. पण मी इथे तुम्हाला शो करेल की एक्झॅक्टली हा असा दिसतो. बट या हा सुद्धा खूप सुंदर आहे. ह्याचा हात मी 3/4 शिवलेत आणि अशी डिझाईन वगैरे केली आहे. बॅक साईडला मी इथे नॉट बसून घेतली कारण मग ते इथे टाईट बसतं. आणि हा सुद्धा लॉंगच आहे. मी ह्याचा फुल लुक दाखवते. हा आहे लास्ट वन. आणि ही मी जेव्हा साडी बघितली होती मला बिलकुल साडी आवडली होती. पूर्ण प्लेन होती, काहीच नव्हतं ह्या साडीला. बट मी जस्ट स्टिच केलं आणि ह्याला ही लेस वगैरे पुढे बसवली ना, त्याच्यामुळे खरंच खूप सुंदर ह्याला लुक आलेला आहे. तिथे ना असे ह्या 3-4 प्लेट्स आहेत आणि इथून हा घेर चालू होतो आणि खूप जास्त नाहीये, कमी आहे, पण दिसताना खूप सुंदर दिसतं. ह्याला नॉट वगैरे मागे काही नाहीये, फक्त इथे असे हुक लावून घेतलेले आहेत खाली. कारण आहे ना हा असा थोडा ढिल्ला ढाल्लाच असतो, पण छान वाटतो कारण ते पुढेही त्या चेस्टच्या इथे हा छान बसलेला आहे. आणि हातांना पण मी 3/4 स्लीव्स शिवलेत आणि अशी डिझाईन वगैरे करून घेतलेली आहे. खरंच हळदीसाठी हा मला खूप आवडला आणि खूप सुंदर वाटतो. त्याला पूर्ण स्टाईल वगैरे केलं ना, हा खरंच खूप सुंदर दिसतो. आणि मी हे सगळे आउटफिट स्टाईल करेल माझ्या स्टाईल विथ विशच्या त्या सिरीजमध्ये. आणि या मी तुम्हाला ह्याचाही फुल लुक दाखवते. आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल. या ब्लॉगचा तुम्हाला खूप यूज होईल, बिकॉज तुमच्याही घरामध्ये कोणाच्या ना कोणाच्या साड्या अशा असतात, प्रत्येकाच्या घरात असतातच, ज्या की साड्या यूज नाही होत, बट तुम्ही त्याचा असा यूज करू शकता. मी ह्याचा पार्ट 2 पण लवकरच पोस्ट करेल, नेक्स्ट वीकच करेल इनफॅक्ट. त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवेल लेहेंगेस. आणि ते लेहेंगे इतके सुंदर आहे, तुम्ही म्हणणारच नाही की ते स्टिच करून घेतलेले आहेत, बट ते खरंच खूप छान आहे. त्याचाही तुम्हाला खूप यूज होईल आणि आय थिंक सो ह्याचाही होईल की बिकॉज हे तुम्ही हळदीमध्ये, एंगेजमेंटमध्ये, छोट्या मोठ्या फंक्शनमध्ये हे तुम्ही वेअर करू शकता आणि छान वाटतं. मी स्वतः केलेले. तुम्ही जर माझ्या इंस्टाग्रामला बघितलं नसेल तर इंस्टाग्रामला जाऊन बघा, मी ह्यातले भरपूर आउटफिट्स ह्याच्या आधी यूज केलेले आहेत. आणि जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आणि आपण भेटूयात आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.